खाद्यजत्रेमध्ये मी आज घेऊन आले होममेड सांबार मसाला. सांबार मसाला घरी करा अतिशय सोपा आहे आणि मार्केटमध्ये जसा विकत मिळतो त्याच्यापेक्षा 100 पटीने छान हा तुम्ही घरी बनवू शकतात. सगळं साहित्य जे आहे हे मी टेबलस्पूनच्या मापाने घेतलेलं आहे. मार्केटमध्ये हे टेबलस्पून इझिली मिळतात. 4 टेबलस्पून धने, 1 टेबलस्पून जिरं, त्याच्यानंतर मिरी, मोहरी, मेथी, चणा डाळ, उडीद डाळ, तांदूळ, हिंग, हळद, मीठ, कढीपत्ता आणि काश्मीरी चिली, जी अख्खी काश्मीरी चिली येते मी ती घेतलेली आहे. डिटेल रेसिपी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे. मेजरमेंट हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, ते नक्की चेक करा. इथे सगळ्यात पहिल्यांदा एक हेवी बॉटमचा मी तवा घेतला आहे. फक्त 1 टीस्पून इतकंच तेल घातलेलं आहे. आता यामध्ये धने, जिरे, मोहरी, मेथी आणि मिरी हे सगळं आपल्याला खमंग परतून घ्यायचं आहे. मी माझ्या घरामध्ये जिरं आणि धने हे कायम भाजून ठेवते, त्याच्यामुळे मी सगळं एकत्र घातलेलं आहे. पण जर समजा तुमच्याकडे धने, जिरे हे तुम्ही भाजून ठेवलेले नसेल तर सगळं वेगळं वेगळं भाजून घ्या. कढीपत्ता साधारणतः 15 ते 20 इतकीच पानं आपल्याला घालायचं आहे. तुम्ही जर खूप जास्त कढीपत्ता घातलात तर तुमचा मसाल्याचा जो रंग आहे हा काळपट येईल. त्याच्यामुळे कढीपत्ता खूप जास्त नका घालू. कढीपत्ता भाजतानाच आपण घालूया, जेणेकरून तो सुद्धा कुरकुरीत भाजून निघेल. खमंग मस्त किचनमध्ये वास येईपर्यंत आपल्याला हे सगळं परतून घ्यायचं आहे. एका प्लेटमध्ये काढून आपण ह्याला हे थंडसुद्धा करून घेणार आहोत. आता त्याच पॅनमध्ये ज्या डाळी आपण घेतल्या होत्या, चणा डाळ आहे, उडीद डाळ आहे, तांदूळ आहे, हे सुद्धा आपल्याला खमंग भाजून घ्यायचे आहेत. आता खमंग म्हणजे किती भाजून घ्यायचे आहेत तर साधारण ह्याचा रंग जो आहे हा तांबूस होईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत. तांदूळ जे आहेत हे अतिशय कुरकुरीत झाले पाहिजेत इतके आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. जर तुम्ही भाजणी करत असाल तर भाजणीमध्ये आपण चकली करताना जसं भाजतो ना त्याच प्रकारे इथे आपल्याला ह्या सगळ्या डाळी आणि तांदूळ भाजून घ्यायचे आहेत. त्यालासुद्धा मी थंड करायला ठेवून दिलेलं आहे. हे सगळं थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये ग्राइंड करायचं आहे. आता परत ह्याच्यामध्ये मी 1 टीस्पून तेल घेतले आणि ह्या ज्या मिरच्या घेतल्या त्या काश्मीरी चिली, इथे मी काश्मीरी चिली वापरलेत. पण समजा जर तुम्हाला काश्मीरी चिली नाही मिळाली तर तुम्ही इथे बेडग्या मिरच्यासुद्धा यूज करू शकतात. इथे मी 20 मिरच्या घेतलेल्या आहेत. त्याच्यातल्या जितक्या जमेल तितक्या बिया काढून घेतलेल्या आहेत. कारण मिक्सरमध्ये ह्या ज्या बिया आहेत ना ह्या वाटून नाही निघत आणि मग त्या खाताना तोंडात लागतात. मस्त क्रिस्पी क्रंची झाल्यानंतर गॅस बंद केलेला आहे आणि थोडंसं तवा थंड होईपर्यंत या अशाच मी परतून घेतलेल्या आहेत. मिरच्या नीट परतून घेणं गरजेचं आहे, तरच तुमचा मसाला हा 3 महिने रूम टेम्परेचरवरती छान राहील. मिरच्या थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये ग्राइंड करायच्या आहेत. मिक्सरमध्ये जेव्हा तुम्ही मिरच्या ग्राइंड करणार त्याच्यामध्ये मीठसुद्धा तुम्हाला ॲड करायचं आहे. तर मी या रेसिपीमध्ये 1 टेबलस्पून इतकं मीठ घातलं होतं. मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं आहे. घरातल्या मिक्सर जारमध्ये मिरची पावडर व्यवस्थित ग्राइंड होते. बघा मस्त ग्राइंड करून झालेली आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला बाकीचे जे आपण गरम मसाले आणि डाळी भाजल्या होत्या त्यासुद्धा ग्राइंड करून घ्यायच्या आहेत. जिथपर्यंत एकदम फाईन ग्राइंड नाही होणार मिक्सर चालू बंद करत त्याला ग्राइंड करा. आता ह्याच्यामध्ये हळद घातलेला आहे आणि हिंग घातलेला आहे. जर तुमच्याकडे हिंगाचा खडा असेल तर तुम्ही छोटा हिंगाचा खडासुद्धा ॲड करू शकतात. आता हे सगळं मिक्सरला ग्राइंड करायचं आहे. लक्षात घ्या थंड झाल्यानंतरच ग्राइंड करा. तयार झाल्या होममेड सांबार मसाला. अप्रतिम होतो. रूम टेम्परेचरवरती 3 महिने हा सहज राहतो आणि फ्रीजमध्ये वर्षभर टिकतो. फक्त तुम्हाला एकच प्रिकॉशन घ्यायचं आहे. जेव्हा पण तुम्ही हा मसाला एअरटाईट डब्यामध्ये भरणार, मसाला हा पूर्णपणे थंड झाला पाहिजे. एखाद्या बाऊलमध्ये काढून घ्या आणि कमीत कमी तासभर त्याला बाहेर ठेवा. पूर्णपणे थंड झाल्यानंतरच त्याला एखाद्या एअरटाईट डब्यामध्ये भरून रूम टेम्परेचरला 3 महिने स्टोअर करा. काश्मीरी मिरची ही क्रिस्पी क्रंची होईपर्यंत मिरच्या भाजून घेणं गरजेचं आहे. ही एक टीप नेहमी लक्षात ठेवा. कढीपत्तासुद्धा प्रमाणात घाला. खूप जास्त घातलं तर मसाला काळा होऊ शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा.